कारण गेलेल्या कंपन्या मला माहिती आहेत, साधारण गेल्या 22, 23 ते 26 पर्यंत 1154 कंपन्या या महाराष्ट्रातनं बाहेर गेल्या. आता तुम्ही पिशवी वरून भरताय आणि खालून पिशवी फाटली आहे. 1154 कंपन्या हे तुमच्याच पोर्टलवरच्या, आमच्या नाही. हे लोकसभेत दिलेलं केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर आहे. हे खोटं असायचं काही कारणच नाही. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं उत्तर आहे की 1154 कंपन्या ह्या महाराष्ट्रातनं बाहेरच्या राज्यात गेल्या. कशाच्या आधारावरती तुम्ही सांगता की आमचं औद्योगिक धोरण? कारण जवळपास हे जे काही 58 मुद्दे आहेत, या 58 मुद्द्यामध्ये जवळजवळ 30-35 मुद्दे फक्त औद्योगिक विकासावरती आहेत. औद्योगिक विकास, परदेशी गुंतवणूक, आणखी डेव्हलपमेंट, बेरोजगार याच्यावरतीच आहे. बेरोजगार तर मी सांगितलं ना, 34 लाख बेरोजगार फक्त 6 महिन्यात आहेत. आणि त्यामुळे कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट आणतो? मी काय म्हणतो, ठीक आहे, या वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगू नका, मागच्या 3 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगा. 3 महिन्यात किती पैसे आले, त्यावेळेला किती सामंजस्य करार झाले, त्याच्यापैकी एक्झिक्यूट किती झाले, ते एक्झिक्यूटमध्ये किती लोकांना नोकऱ्या लागल्या, त्या नोकऱ्या पोर्टलवर आहेत की नाही, त्या पोर्टलवर पण कळल्या पाहिजेत ना की बाबा एवढ्या एवढ्या नोकऱ्या लागल्या. तर हे साधारण लोकांना इतकं तर मूर्ख समजू नका की तुम्ही काही आकडे सांगितलेत तरी ते थांबू मी? बोला बोला, तुम्ही बोला. नाही बोला ना तुमचं. नाही तुम्ही बोला. तालिका सभापती येत आहेत, ठीक आहे, तुम्ही बोला. काय आपण ऐकणं हे फार माझ्यासाठी महत्वाचं आहे ना. हा, कारण जो भाव त्यांच्या मनात चाललाय ना, तो थोडा भाव आपल्या पण मनात चाललाय. नाही, मी लाईव्ह चालू ठेवते, दुसरीकडे चालले जाऊन परत लाईव्ह ऐकते तुमचं. आता जे सांगितलं की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुपर आहे, मान्य करायला पाहिजे. प्रवीण दरेकरांनी सांगितलंय मेट्रो कशी जोरात धावली, मेट्रो कशी सुसाट पळतायत, कोस्टल रोड कसे जोरात आहेत, वेगवेगळे हायवे आम्ही कसे बांधले. अरे तुम्ही सगळं केलं. मग 3 फेब्रुवारीला 33 तास लोक जॅम मध्ये अडकले. कुठली मॅनेजमेंट तुमची? मुंबई पुण्यामध्ये लोक येऊ शकले नाही 33 तास. त्यांना पाणी नाही, त्यांच्या टॉयलेटची व्यवस्था नाही, त्यांना खाणं नाही. महिलांची हालत तिथे कुठल्याही, आपण एक महिला सभापती तिथे पुण्यावरनं आपण नेहमी येता, मला त्या दिवशी आपली आठवण आली, आज आपण असला असतं तिथे त्या 33 तासात त्या सरकारला सरळ करून टाकलं असतं. नाही, आपलं काम नेहमीच जोरात असतं. पण 33 तास हे तुमचं डेव्हलपमेंटचं मॉडेल? म्हणजे सिमेंट नुसतं वापरलं आणि आता तर हळूहळू 56% सिमेंट अडाणींच्या हातात गेलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त सिमेंट वापरलं म्हणजे विकास होत नाही. विकासाला दुसरी विजन पण असावी लागते. विकास करताना ज्या माणसासाठी विकास करतोय तो विकास त्या माणसाला सस्टेनेबल विकास कसा असेल. नाहीतर एक्सप्रेस बांधायचा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये लवकर पोचवायची सोय करायची, ह्याला विकास नाही म्हणत. विकास केला तर तो सस्टेनेबल असला पाहिजे. विकास केला तर त्या विकासाला तिकडे जे काही इमर्जन्सी उद्भवेल त्या विकासामुळे जर एखादी गोष्ट अपघात झाला, घातपात झाला तर तिकडे काय करता येईल याची सगळी व्यवस्था करायला लागते. याला विकास म्हणतात. आज 33 तास जर लोक अडकले असतील तर प्रत्येक वेळेला 6-6 महिन्याची डेडलाईन आपल्याकडनं येते. समृद्धी महामार्गाचा काल विषय आला. समृद्धी महामार्ग बांधून आता किती वर्ष झाली? आजही समृद्धी महामार्गावरती महिलांसाठी टॉयलेट्स नाहीयेत. समृद्धी महामार्गावरती खाण्याची व्यवस्था नाहीये. समृद्धी महामार्गावरती आता काही ठराविक पेट्रोल पंप आणि आता लोकांनी स्टॉल लावलेत, फळांचे लावलेत, बिस्किटचे लावलेत आणि तिथे गाड्या थांबतात आणि त्याच्यावरनं ऍक्सिडेंट होतात. हा तुमचाच रिपोर्ट आहे का? 13 तुम्ही फूड कोर्ट्स टेंडरमध्ये दिली, त्या टेंडरवरनं घनासान मारामारी झाली.
टेंडर कोणाला द्यायची, कोणी घ्यायची, किती घ्यायची, तुमचा काय वाटा आपसामध्ये ठरला नाही, दिलेली टेंडर रद्द झाली, अजून तो वाटा ठरत नाहीये. 13 फूड कोर्टची 350 कोटीची जवळजवळ टेंडर निघाली होती, ती रद्द करून टाकली. म्हणजे तुमचा वाटा ठरत नाहीये म्हणून तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय. आता खरं म्हणजे त्यांना काय 35ची नोटीस द्यायची गरज नाही मला. बोलू शकतो मी, पण ठीक आहे. पण हे जर माझं म्हणणं असं आहे, राज्यपालांना तुम्ही माहिती देताना जरा व्यवस्थित द्या. राज्याचा विकास कसा व्हायला पाहिजे, राज्य कसं चालायला पाहिजे, हे फक्त आकडे त्यांच्या बिचाऱ्यांच्या, त्यांना काय माहिती. त्यांना एक गोष्ट सांगितलंय की पहिली जाऊन 4 वाक्य मराठीत बोलायची आणि नंतर हिंदीत भाषण करून जय हिंद जय महाराष्ट्र करून निघून जायचं. आणि नंतर मग प्रवीण दरेकर आहेतच अभिनंदन करायला, भाषण करायला. तर राज्यपालांचं भाषणच करत नाहीत ते, त्यांचं ते सीएम ऑफिस मधनं जे काही येतं बाळ ते वाचून दाखवतात. त्याच्यात काल मी किती वेळा सांगितलं, मी परत विसरलो. 100 काय ते? नाही 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 नाही. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन किती वेळा केलं ते मी सांगतो. जरा रेकॉर्ड तपासा परत. आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल काय बोलत नाहीत. किती आतमध्ये बघा, विरोधक हे लोक बोंबाबोंब करतायत, विरोधक संपले, विरोधक संपले, संपले असतील. अरे पण तुम्हीच एकमेकाचे विरोधक आहात ना. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती स्कीम आणल्या, किती स्कीम बंद करून टाकल्या तुम्ही. चांगल्या चांगल्या स्कीम आणल्या तुम्ही. रेकॉर्डवरती सांगतो आता कुठल्या कुठल्या स्कीम. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चालू आहे असेल तर सांगा. मुख्यमंत्री आनंदाचा शिरा झाली, बंद आहे. माझी शाळा आनंदाची शाळा बंद. स्वच्छता मॉनिटर योजना बंद. योजना दूत बंद. एक राज्य एक गणवेश बंद. आपला दवाखाना चालू आहे. मी एवढीच देवाकडे प्रार्थना करतो की कधी तिकडे उपचारासाठी जाऊ नका. माझ्या घराच्या 4 बिल्डिंग सोडून ना आपला दवाखाना आहे. तिथे कोण बसतो माहिती आहे काय? बाबा हॉस्पिटलमध्ये जो स्ट्रेचर नेतो ना, तुम्हाला मी सांगतो ना, मी सभागृहात बोलतोय, मी तुम्हाला फोटो पाठवून देतो. नाही काय नाही, या कौतुक चाललंय. ह्या सगळ्या शिवभोजन थाळीचे पैसे तुमचे बंद केले. ठीक आहे, ती आमची योजना होती. आमच्यावरती काय राग काढायचा तो काढा, आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्यावर काय राग काढायचा आहे, आमच्या योजना बंद करायच्या आहेत, आम्हाला कुठलं क्रेडिट मिळू नये म्हणून करायचं आहे. अरे पण तुम्ही सरकारमध्ये आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना बंद कशा होऊ शकतात? आणि तुमच्यापैकी कोण जाब विचारत नाही. कॉमन मॅन, सीएम मीन्स कॉमन मॅन. आणि कॉमन मॅनच्या सगळ्या योजना बंद. आणि कॉमन मॅनचे एवढे सगळे वाघ सगळे थंड बसलेत. ठीक आहे, आमच्यावरती टीका करता, आम्हाला काही घालून पडून बोलता, सगळं आम्ही ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. अरे पण तुम्ही, अरे गुलाबराव, मी बघितलेलं आहे गुलाबरावांना, मी गुलाबरावांबरोबर काम केलंय. असला झणझणीत माणूस. अरे कोणाची हिंमत होती, पुढे गाडी आणि मध्ये गडी. आयला गडी करून टाकलाय तुम्हाला. तो राजबिंड गडी होता, चला आता घरगडी केलाय की काय मला वाटायला लागलंय. एवढा डॅशिंग माणूस, मी त्यांच्या बरोबर काम केलंय, मला माहिती आहे ना काय ताकद होती त्यांची. आवाज काय, एक आवाज कॅबिनेट मध्ये दिला तर थरथरायचे सगळे. कोण पण असू दे समोर, कधी परवा नाही केली. आणि तुमच्या एवढ्या योजना बंद करतायत आणि प्रश्न विचारला जात नाहीये. काय चाललंय? मला तुमच्याकडनं तरी ही अपेक्षा नाही. आणि अभिनंदन 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 अभिनंदन. अरे तुमचं कर्तृत्व काय आहे की नाही याच्यामध्ये? हे सगळं जे काय चाललंय
हे हा जो काय पूर्ण ठराव, हे जे 58 पॉइंट्स आहेत, या 58 पॉइंट्सची मी प्रत्येक गोष्टीवरती बोलू शकतो, कारण मी ते सगळे काढून आणले होते. परंतु एकंदर सारांशाचा जर काय दिसतोय, याच्यामध्ये वेगवेगळे बघा. मला असं वाटतं ना, आज संसदीय कार्यमंत्र्यांनी मुद्दामून तुमच्याच लोकांना फक्त इथे ऐकायला पाठवलेलं आहे. एकही बीजेपीचा मंत्री नाहीये बघा. तुम्हाला त्यांना माहिती आहे की मी काय बोलणार आहे, हे ऐकून घेणार हे पण माहिती आहे काय चाललंय. पण हे बघा, ह्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, आज तुमच्याकडे आज एवढे तुम्ही मंत्री आहात, बरोबर आहे, एवढे मंत्री आहात, बोला बोला, मला काय, मी कोणासमोरही बोलीन, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण मी बोलीन, हेच बोलणार परत. बीजेपी काय, मी म्हणतो मुख्यमंत्र्यांना बोला, मी हेच बोलणार परत. आणि माझं म्हणणं असं आहे की हे 58 पॉइंट्स आहेत ना, ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे, तुमचं काहीतरी क्रेडिट असायला पाहिजे. आता यांच्या खातं आहे पाणी पुरवठा, महाराष्ट्राला स्वच्छ पाणी देऊ, आणि त्याच्यासाठी आमची एवढी 1000 कोटीची योजना आहे. हे आहे का ह्याच्यात कुठे? का नाहीये? गुलाबरावला क्रेडिट जाईल म्हणून? नाही, मी एक विषयावर येतो. एज्युकेशन आहे, आम्ही महाराष्ट्राचा एज्युकेशनचा पाया मजबूत करू, त्याच्यासाठी आम्ही एवढ्या कोटीची व्यवस्था केलेली आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा उच्च शिक्षित असेल असं राज्यपाल म्हणू शकत नव्हते? म्हणू शकत होते ना. अरे मग तुम्हाला हे दाखवलं की नाही? काय अरे मनात काय, ते गेले निघून भाषण करून, आणि तुम्ही बघत बसले त्यांच्याकडे. हे जे काय आहे, आमचा रागच आहे की हे फक्त कोणासाठी आहे, हे फक्त सरकारने काय केलं, सरकारचं विजन काय, 1 वर्षात सरकार काय करणार आहे याचा रोडमॅप असतो. माझं म्हणणं असं, चला वैयक्तिक काय बोलू नका. दावोसच्या बाबतीत कसं तुम्ही सांगितलं, आणि दावोसच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, त्यांना किती कोणी पटकली तरी ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. पण बाकीच्या बाबतीमध्ये क्रेडिट तर मिळालं असतं सगळ्यांना. नाही, सह्या ह्यांच्या आहेत, काय झालं ना तर हे लटकणार आहेत. बघा, मी सरकारमध्ये होतो, मला माहिती आहे कोण लटकतो आणि कोण लटकत नाही. किती वेळा मी लटकत आलेलो आहे इथपर्यंत, मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना बरोबर नेलं, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना क्रेडिट नाही दिलं. आमचं म्हणणं असं आहे की तुमचा देखील या सरकारमध्ये तेवढाच वाटा आहे. हे जे काही चाललंय, त्यांच्या भाषणात सुधारणा मला एकच करायची आहे की दावोसला गेल्यानंतर करार जो झाला तो उद्योगपतींशी झाला नक्की आहे, पण तुम्हाला नेल्यानंतर तुमचा आणि त्यांचा काय समंजस करार झाला का असं आम्हाला विचारायचं आहे. नाही, ऐका ना, त्याने आता मुद्दा मांडला म्हणून सांगतो. डावोसवरच चर्चा चालू आहे. खाली बसून सचिन भाऊंमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये डावोसवर जाण्यावर देखील चर्चा झाली. हे आम्ही ह्यांना डावोसला नेत नाही म्हणून हा जळफळाट आहे. पुढच्या वेळीपासून यांची 3-4 पण नावं आम्ही डावोसमध्ये घेतो, आणि जर नेली नाहीत तर येताना चांगला बर्फ घेऊन येतो यांच्यासाठी. आम्हाला नेऊ नका, कारण तिथे गेल्यावर अजून काही जे लोक आम्हाला माहित नाही आहेत की ज्यांचं 10 लाखाचं पण उत्पन्न नाहीये, ते आम्ही बघू तिकडे. या सगळ्या गोष्टींवरती एकंदर सगळं बघितल्याच्या नंतर कालच्या भाषणामध्ये मी खूप गोष्टी ऐकल्या. माझं म्हणणं असं आहे की अभिनंदनाचा प्रस्ताव आहे किंवा राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे. या चर्चेत रोडमॅपवरती चर्चा व्हायला पाहिजे, या चर्चेत विकासावरती चर्चा व्हायला पाहिजे, या चर्चेत एज्युकेशनवरती चर्चा व्हायला पाहिजे. त्यांचा काय संबंध नाही, ते आहे चिन्हावरती फक्त. मनाने ते कुठे आहेत?
नाही नाही, आम्ही कोणावर आक्षेप घेत नाही. मी जे माझ्या मनात होतं त्याचं मी सांगितलं. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की काल जे काय म्हणजे प्रवीण दरेकरांचं भाषण झालं, माझं म्हणणं असं आहे की राज्याच्या विकासावरती राज्यपाल भाषण करतात, रोडमॅपवर करतात. काल सगळ्या त्याच्यावरती चर्चा झाली. मी म्हटलं ना 158 पॉईंट झाले चर्चेला. कोण निवडणुका कशा जिंकलं, कोण निवडणुकांमध्ये कसं हरलं, हे का राज्यपालाच्या अभिभाषणाच्या चर्चेचे विषय नाही आहेत ना. हे राज्यपालाच्या अभिभाषणाच्या चर्चेचे विषय नाही आहेत. आणि जर तोच विषय काढायचा असेल तर मला रेकॉर्डवरती एक गोष्ट सांगायची आहे जी मी या निवडणुकीत बघितली, जी मला फारच खटकली. निवडणुकीत पैशाचं वाटप हा काय आता नवीन विषय राहिला नाहीये, पण काही ठिकाणी मी जे काय बघितलं की निवडणुकीमध्ये पॅम्पलेटवरती एक एन्व्हलप लावलं गेलं, त्या एन्व्हलपमध्ये पैसे टाकले गेले. एखाद्याच्या हातात दिले असते तर मी समजू शकलो असतो, घरात फेकले गेले पैसे. आणि हे व्हिडिओ आहेत माझ्याकडे की फेकणाऱ्याचे. हा पैशाचा माज आहे. पैसे वाटणं आता हल्ली सगळ्यांना माहिती झालंय. हा पैशाचा माज, आणि त्या माजातनं जो कोण जिंकला असेल ना तर त्याला ते लख लाभो, त्याला तो विजय लख लाभो. कितीही काही झालं, वाईट झालं तरी असा विजय कोणी याला मिळू नये ज्याला पैशाची किंमत नाही, जो पैसे फेकतो मतदारांच्या घरामध्ये. मतदार नसला तर घरात पैसे फेकून गेले, पॅम्पलेटमध्ये पैसे चिटकवून फेकून दिले गेले. ह्या पैशाच्या माजावरती जर कोण जिंकलेला असेल तर ही निवडणूक जिंकण्याचा सुख, आनंद त्यांना लखलाभो. नाही नाही नाही, हा माज आहे, हा माज आहे. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की प्रवीण दरेकरांनी त्यांना दिलेलं काम व्यवस्थित केलं. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातनं जे आलं ते त्यांनी व्यवस्थित वाचून दाखवलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं मांडलं. फक्त मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की वारंवार त्यांच्यावरती हा विषय मांडण्याचा नको येऊ देत. किती वर्ष त्यांना बिचारांना हेच काम देणार, त्यांना काहीतरी दुसरं काम द्या. पुढच्या वर्षी त्यांना दावसला घेऊन जा. कारण ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये जर चिरफाड करायची म्हटली तर या 57च्या 57 मुद्द्यांवरती आपण बोलू शकतो. परंतु 57 मुद्द्यांवरती बोलून काय नाही, उद्याचं भाषण पण आत्ताच लिहिलेलं गेलं असेल. आम्ही इथे आज काही बोललो तरी मला माहिती आहे उद्याचं भाषण काय असणार ते. आणि त्यामुळे किती आपण डोकं फोडायचं, किती याच्यावरती चर्चा करायची, किती याच्यावरती बोट ठेवायचं, याला देखील आता आम्हाला देखील मर्यादा यायला लागल्या. आणि कसं आहे की अल्पमताचा न्यूनगंड नाही, परंतु सत्ताधाराने सत्तेचा माज देखील, बहुमताचा माज देखील असता कामा नये. हा बहुमताचा माज या राज्यपालांच्या अभिभाषणांमधनं प्रतीक होतोय. मला राज्यपालांवरती कुठलाही दोष द्यायचा नाही, परंतु सरकारने जे राज्यपालांना ब्रीफिंग दिलंय त्या ब्रीफिंगचा मी खेद व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.